नाही हरत, तो स्वतःचं कंट्रोल हरतो. आणि गंमत म्हणजे आपल्यातल्या बऱ्याच महिला हे रोज नकळतपणे करत असतात. आपण विचार करतो की समोरच्या व्यक्तीचं प्रेम कमी झालंय, पण खरं सांगायचं तर प्रॉब्लेम नेहमी प्रेमाचा नसतोच. प्रॉब्लेम असतो एका छुप्या न समजणाऱ्या गैरसमजांचा, जो नात्याला आतून पोखरत राहतो आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. अट्रॅक्शन आणि अटॅचमेंट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण आपण त्यांना एकच समजतो. मग सुरू होतं आपल्या महिलांचं ओव्हर थिंकिंग. तो आधीसारखा बोलत नाही, तो आता स्पेस मागतोय, त्याचा इंटरेस्ट कमी झालाय का, असे अनेक प्रश्न मनात घोंगावू लागतात. आणि तिकडे पुरुष अचानक इमोशनल शटडाऊन मोडमध्ये जातो. तो शांत होतो, मागे सरकतो, आपल्याला वाटतो तो बदललाय. पण थांब, खरं कारण इथे वेगळंच आहे, जे कदाचित त्याने स्वतःही कधी बोलून दाखवलं नसेल. हे रहस्य जर आपण आज समजून घेतलं नाही तर नात्यातील ही दरी कधीच साधली जाणार नाही. म्हणून आजच्या या विषयाकडे केवळ एक व्हिडिओ म्हणून नाही, तर आपल्या नात्याला वाचवण्याची एक गुरुकिल्ली म्हणून पाहण्याची गरज आहे. जेव्हा एखादी स्त्री पुरुषाच्या या मानसिकतेचा वेध घेते, तेव्हा नात्याची सगळी सूत्र तिच्या हातात येतात. पण ती कशी, हे आपल्याला अगदी मुळापासून समजून घ्यावं लागेल. हे समजून घेण्यासाठी आपल्याला पुरुषाच्या मनाची ती गुंतागुंत समजून घ्यावी लागेल, जी सायकोलॉजीच्या भाषेत खूप वेगळी काम करते. यात अशा काही गोष्टी लपलेल्या असतात ज्या वरवर कधीच दिसत नाहीत, आणि जोपर्यंत आपण त्या समजून घेत नाही तोपर्यंत नात्यातील खरी शांतता अनुभवता येणार नाही. बऱ्याचदा आपण स्त्रिया खूप काळजीपोटी नकळतपणे रिलेशनशिपला फिक्स करायचा प्रयत्न करत असतो. त्याला काय करायला हवं, त्याने कसं वागायला हवं, त्याचे कपडे, त्याचा स्वभाव, प्रत्येक गोष्टीत आपला एक सुप्त सल्ला किंवा सुधारणा सुरू होते. आपल्याला वाटतं आपण काळजी करतोय, पण पुरुषाच्या सायकोलॉजीला वाटतं की मी कुठेतरी कमी पडतोय, मी जसा आहे तसा स्वीकारला जात नाहीये. वास्तविक पाहता आजच्या या धावपळीच्या युगात पुरुषावर कामाचा, करिअरचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा आधीचा प्रचंड मानसिक ताण असतो. त्यात जेव्हा नात्यातही त्याला सतत बदलण्याचे, सुधारण्याचे सल्ले मिळतात, तेव्हा त्याच्या मनावर एक अदृश्य ओझं तयार होतं. पुरुष प्रेम सोडत नाही, तो हा मानसिक दबाव सोडतो. या दबावामुळे तो नात्यातून पळ काढू लागतो, शांत होतो आणि आपल्याला वाटतं की त्याचं आपल्यावरचं प्रेम संपलंय. स्त्रिया म्हणून आपली हीच पहिली गल्लत होते, जिथे आपण प्रेमाच्या नावाखाली नकळतपणे नियंत्रणाचा सापळा विणत जातो. हा सापळा नात्याचा श्वास कसा कोंडतो हे पुढे समजून घेण्यासारखं आहे. या परिस्थितीचा एक अत्यंत धक्कादायक पैलू म्हणजे भावनिक आरसा, ज्याला सायकोलॉजीमध्ये इमोशनल मिररिंग म्हणतात. रिलेशनशिपमध्ये स्त्रीची भावनिक स्थिती ही त्या नात्याच्या टोन सेट करत होती, हे आपण कधीच गांभीर्याने घेत नाही. जर आपल्या मनात असुरक्षितता, भीती किंवा संशय असेल तर पुरुष लगेच डिस्टन्स घ्यायला लागतो. जर आपण ओव्हर थिंकिंग करत असू तर तो विड्रॉल करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं इमोशन त्याला बिहेवियर बनतं. तो आपल्या शब्दांना नाही तर आपल्या अंतर्गत ऊर्जेला रिस्पॉन्स देत असतो. आपण कितीही प्रेमाने बोललो, पण मनात जर अविश्वास असेल तर तो त्या विश्वासालाच पकडतो आणि स्वतःभोवती एक भिंत उभी करतो. ही भिंत का तयार होते हे समजून घेण्यासाठी आपल्याला आकर्षणाच्या दुसऱ्या नियमाकडे जावं लागेल, जो अतिशय सूक्ष्म पद्धतीने काम करतो. जेव्हा नात्यातली ही ऊर्जा नकारात्मक होते तेव्हा संवाद संपतो आणि फक्त वाद उरतात. आपल्याला वाटतं तो समजून घेत नाहीये, पण प्रत्यक्षात तो आपल्याच भीतीचा आरसा आपल्याला दाखवत असतो. जोपर्यंत आपण आपल्या मनातील असुरक्षितता दूर करत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरते. आजच्या काळातील सर्वात मोठा आणि आधुनिक प्रॉब्लेम म्हणजे इमोशनल बर्नआउट आणि डोपामाइन क्रॅश. पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही. आजचा पुरुष जेव्हा दिवसभर बाहेरच्या जगात स्पर्धा करतो, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या जगात वावरतो, तेव्हा त्याचं मन एका वेगळ्याच मानसिक थकव्यातून जात असतं. अशा वेळी जेव्हा तो घरी येतो किंवा आपल्याशी बोलतो तेव्हा त्याला अत्यंत शांत, बिना अपेक्षेचं वातावरण हवं असतं. पण जेव्हा आपण त्याला सतत प्रश्नाच्या सरबत्तीत अडकवतो तेव्हा त्याच्या मेंदूतील डोपामाइनची पातळी आणखी खाली घसरते. त्याला नात्यात एक मानसिक सुरक्षितता हवी असते, जिथे त्याला कोणतंही नाटक करावं लागणार नाही.
स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. जेव्हा ही शांतता त्याला घरात किंवा नात्यात मिळत नाही, तेव्हा तो सोशल मीडिया, फोन किंवा मित्रांमध्ये स्वतःला गुंतवून घेतो, जेणेकरून त्याला तात्पुरती शांतता मिळेल. आपण विचार करतो की तो आपल्याकडे दुर्लक्ष करतोय, पण प्रत्यक्षात तो त्या मानसिक बर्नआउट मधून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आपण नात्यात सतत उपलब्ध राहतो, कोणतेही भावनिक रहस्य उरत नाही आणि सतत चेकिंग सुरू असतं, तेव्हा तिथे आकर्षण मरायला लागतं. पुरुषाची सायकोलॉजी थोडी वेगळी धावते. त्यांना नात्यात थोडी सहजता पण सोबतच एक निरोगी आव्हान आवडतं. जेव्हा सगळं प्रेडिक्टेबल होतं, तेव्हा त्याचं मन तिथून उडून जातं. अतिउपलब्धता कोणत्याही गोष्टीचं मूल्य कमी करते. हे नात्याच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. जेव्हा त्याला वाटतं की आपण त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही किंवा आपलं संपूर्ण आयुष्य फक्त त्याच्याभोवतीच फिरतंय, तेव्हा नात्यातील ती गोडी संपू लागते. पुरुषांना अशा स्त्रिया जास्त आकर्षित करतात ज्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं, ज्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आणि आनंदी असतात. जेव्हा आपण आपली स्पेस विसरून पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहतो, तेव्हा त्या नात्यातील उत्सुकता संपून जाते. नात्यात थोडं अंतर असणं, स्वतःचे छंद असणं आणि प्रत्येक वेळी तो काय करतोय हे शोधण्याचा प्रयत्न न करणं, हेच नात्यातलं आकर्षण जिवंत ठेवतं. यांच्या जोडीला आदर आणि प्रेमाचं एक मोठं असंतुलन नात्यात निर्माण होतं, जे अनेकदा नातं तुटण्याचं मुख्य कारण ठरतं. आपल्या स्त्रियांसाठी जसं प्रेम दृश्य स्वरूपात असणं महत्वाचं असतं, जसे की बोलणं, फिरणं, गिफ्ट्स, पुरुषांसाठी आदर हा अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली इंधन असतो. जर आपल्या बोलण्यातून सतत टोमणे, इतरांशी तुलना किंवा चार चौघात केलेली चूक दुरुस्त करण्याची सवय असेल, तर पुरुष तिथे मानसिकदृष्ट्या स्वतःला लॉक करून घेतो. त्याचं प्रेम कमी नसतं झालेलं, पण त्याचा स्वाभिमान दुखावलेला असतो. पुरुषांसाठी आदराशिवाय असलेलं प्रेम हे निरर्थक असतं. त्याला जर आदराची कमतरता जाणवली, तर तो त्या नात्यातून स्वतःला मानसिकदृष्ट्या वेगळं करून घेतो. आपण बऱ्याचदा थट्टेने किंवा रागात काही गोष्टी बोलून जातो, पण त्या गोष्टी पुरुषाच्या मनावर खोल जखम करतात. ही जखम नात्याला हळूहळू संपवून टाकते. एका पुरुषाला अशा स्त्रीच्या सोबत राहायला आवडतं, जी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि त्याच्या स्वाभिमानाचा आदर करते. या सगळ्या मानसिक ताणतणावाच्या मागे आणखी एक मोठा दबाव असतो, ज्याला अस्तित्वाचा दबाव म्हणतात. प्रत्येक पुरुषावर लहानपणापासून एक सामाजिक दबाव असतो की मला परफॉर्म करायचा आहे, मला कमवायचं आहे, मला नातं टिकवायचं आहे. नात्यात आल्यावर जर त्याला सतत मला सिद्ध करावं लागतंय असं वाटत राहिलं, तर तो थकतो. त्याला मी परफॉर्म केलं पाहिजे यापेक्षा मी जसा आहे तसा मला स्वीकारलं गेले ही भावना हवी असते. जेव्हा ती मिळत नाही, तेव्हा येतो भावनिक थकवा आणि त्यातूनच जन्मान होतो सायलेंट विथड्रॉल. हा सायलेंट विथड्रॉल म्हणजे नात्याचा अंत नसतो, तर ती एक धोक्याची घंटा असते, जी आपल्याला वेळेत ओळखता आली पाहिजे. तो जेव्हा शांत होतो, तेव्हा तो प्रत्यक्षात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेळी आपण त्याच्या अधिक मागे लागलो तर तो आणखी दूर जातो. त्याला हवी असते ती फक्त थोडी मोकळीक, जिथे तो स्वतःच्या विचारांची मांडणी करू शकेल. पण इथे एक गोष्ट क्लिअर करते, मला आपल्या महिला भगिनींना ब्लेम करायचं नाहीये. हा कोणताही दोषारोप नाही, तर ही फक्त एक जागृती आहे. आपण स्त्रिया जेव्हा हे करतो, तेव्हा आपण जाणून बुजून करत नसतो. हा एक नॅचरल भावनिक जगण्याचा पॅटर्न असतो, जो सुरक्षेसाठी केला जातो. सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी स्त्री नकळतपणे या गोष्टी करत राहते. आपण चुकीच्या नाही आहोत, पण आपला तो पॅटर्न नात्यासाठी चुकीचा ठरतोय हे समजून घेण्याची वेळ आली आहे. जेव्हा आपण एकाच पॅटर्न मध्ये अडकून पडतो, तेव्हा नात्यातील प्रगती थांबते. आपण काळजी करतो कारण आपल्याला नातं टिकवायचं असतं, पण आपली हीच काळजी जर त्याच्यासाठी बंधनं बनत असेल, तर आपल्याला आपला मार्ग बदलावा लागेल. नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंची समज असणं गरजेचं आहे, पण सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. आता प्रश्न येतो की मग यातून बाहेर कसं पडायचं? इथेच गरज पडते एक स्मार्ट वुमन माइंडसेटची. यासाठी आपल्याला काही महत्वाचे माइंडसेट शिफ्ट करावे लागतील. पहिला शिफ्ट म्हणजे नात्याला किंवा त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न सोडून देणे. आपल्या व्यक्तिमत्वाने त्याला इन्फ्लुएन्स करा, जेणेकरून त्याला स्वतःहून आपल्या जवळ यावंसं वाटेल. नियंत्रण हे तात्पुरतं असतं, पण प्रभाव हा कायमस्वरूपी असतो.
जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्यात आनंदी, समृद्ध आणि समाधानी असतो, तेव्हा आपलं हे रूप समोरच्याला अधिक आकर्षित करतं. आपल्याला स्वतःची प्रगती, स्वतःचे छंद, स्वतःचं करिअर यावर लक्ष केंद्रित करावं लागेल, जेणेकरून येणे नातं अधिक प्रगल्भ होईल. जेव्हा पुरुष पाहतो की ही स्त्री स्वतःमध्येच एक सुंदर जग आहे, तेव्हा त्याला त्या जगाचा हिस्सा बनण्याची तीव्र इच्छा होते. दुसरा महत्वाचा शिफ्ट म्हणजे प्रत्येक लहान गोष्टीवर लगेच रिॲक्ट होण्याऐवजी स्वतःमध्ये एक भावनिक स्थिरता आणणे. शांत राहून परिस्थिती हाताळण्याची कला शिकली पाहिजे. रिॲक्शनमुळे वाद वाढतात, पण स्थिरतेमुळे समोरच्याला विचार करायला वेळ मिळतो. आपली स्थिरता नात्याला एक सुरक्षित आधार देते, ज्यामुळे पुरुषालाही त्याचे विचार मांडायला भीती वाटत नाही. जेव्हा तू चिडलेला असेल किंवा तणावात असेल, तेव्हा आपलं शांत राहणं नात्याला एका मोठ्या वादापासून वाचू शकतं. ही भावनिक मॅच्युरिटीज एका सामान्य स्त्रीला स्मार्ट स्त्री बनवते. ही स्थिरता एका रात्रीत येत नाही, त्यासाठी आपल्याला आपल्या भावनांवर काम करावं लागतं. स्वतःला शांत ठेवण्याचे प्रयत्न करावे लागतील. तिसरा शिफ्ट म्हणजे त्याच्या मागे धावणं. सतत विचारणं बंद करणे. त्याला नात्यात श्वास घेण्याची जागा दिली पाहिजे, स्पेस दिली पाहिजे. त्याला स्वतःहून आपल्याकडे येण्याची मुभा द्या. कारण लक्षात ठेवा, स्मार्ट स्त्री नातं घट्ट पकडून ठेवत नाही, तर ती असं वातावरण तयार करते जिथे पुरुषाला स्वतःहून राहावंसं वाटतं. ते वातावरण प्रेमाचं, आदराचं आणि मोकळीक देणारं असलं पाहिजे. जेव्हा आपण त्याला ती स्पेस देतो, तेव्हा त्याला आपली किंमत अधिक जाणवते आणि तो स्वतःहून आपल्या अधिक जवळ येतो. याला सायकोलॉजीमध्ये द पॉवर ऑफ अब्सन्स म्हणतात. जेव्हा तुम्ही थोडं मागे सरकता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाची आणि महत्वाची जाणीव होते. आता एक मनाला भिडणारा विचार मी तुम्हाला सांगते. जेव्हा एखादा पुरुष नात्यातून मागे सरकतो किंवा विथड्रॉ होतो ना, तेव्हा तो आपलं प्रेम नाकारत असतो. तो प्रत्यक्षात स्वतःची मानसिक शांतता शोधत असतो. जे नातं त्याला शांतता देऊ शकत नाही, तिथून तो हळूहळू मानसिक दृष्ट्या लांब निघून जातो. मग तो शरीराने तिथेच का असेना, ही मानसिक अनुपस्थिती शरीराच्या अनुपस्थितीपेक्षा जास्त भयंकर असते. म्हणूनच त्याला नात्यात ही शांतता कशी मिळेल यावर आपल्याला काम करावं लागेल. ही शांतता म्हणजे केवळ वाद न करणे नव्हे, तर एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करणे, एकमेकांना न बदलता स्वीकारणे होय. हे ऐकायला चांगलं वाटतंय, पण रोजच्या आयुष्यात काम करायचं हा प्रश्न आता पडला असेल, तर काही अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक गोष्टी आजपासूनच आपल्याला करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कमीत कमी रिॲक्शन. समोरून काही वाद झाला किंवा त्याने काही असं बोललं जे आपल्याला पटलं नाही, तर लगेच तिखट प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे. जेव्हा आपण रिॲक्ट करणं थांबवतो, तेव्हा समोरच्याला आपल्या चुकीची जाणीव व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल पॉज. मेसेज टाईप करताना किंवा रागात बोलताना फक्त 5 सेकंद थांबा, दीर्घ श्वास घ्या, विचार करा आणि मगच बोला. हा 5 सेकंदाचा पॉज आपल्याला अनेक चुकीचे शब्द बोलण्यापासून वाचवू शकतो, जे शब्द नंतर नात्यात कधीही न भरणारी कटुता आणतात. तिसरी गोष्ट म्हणजे स्पेस अलाउ करणे. जर तो शांत असेल, ऑफिसमधून आल्यावर मूड नसेल, तर काय झाले, माझ्यावर रागावलात का म्हणून मागे न लागता त्याला त्याची शांतता एन्जॉय करू द्या. त्याला सांगा की ठीक आहे, तुला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा आपण बोलू. हे ऐकल्यावर त्याचा अर्धा ताण तिथेच हलका होईल. चौथी गोष्ट म्हणजे अप्रिसिएस वाढवणे. त्याच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचे, तो करत असलेल्या कष्टाचे मनापासून कौतुक करा. पुरुषाला जेव्हा त्याच्या हक्काच्या स्त्रीकडून कौतुक मिळतं, तेव्हा तो जगाशी लढायला तयार होतो. तुमचं एक छोटं कौतुक त्याला नात्यासाठी आणखी खंबीर आणि जबाबदार बनवू शकतं. आजच्या आधुनिक काळातील एक वास्तव आपण समजून घेऊया. आजकालच्या डिजिटल जगात प्रत्येकाचे संपर्क वाढले आहेत, ज्यामुळे नात्यामध्ये असुरक्षितता अधिक वाढली आहे. आपण सतत सोशल मीडियावरील इतरांच्या नात्याची तुलना आपल्या नात्याशी करत असतो. तिचा नवरा तिला फिरवायला घेऊन गेला, त्याने तिला हे गिफ्ट ती दिलं, तो तिच्याशी असा बोलतो. या तुलनात्मक विचारामुळे आपल्या मनात एक सुप्त असंतोष निर्माण होतो. हाच असंतोष आपण नकळतपणे आपल्या जोडीदारावर काढतो. पण लक्षात ठेवा, सोशल मीडियावरील जग हे केवळ एक मुखवटा असू शकतं. खऱ्या नात्याची विण ही रोजच्या जगण्यात एकमेकांना समजून घेण्यात आणि एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होण्यात असते. जेव्हा आपण या बाह्य गोष्टीचा प्रभाव आपल्या नात्यावर पडू देत नाही, तेव्हा आपलं नातं अधिक मजबूत होतं. शेवटी एवढंच म्हणेन
प्रेम म्हणजे कुणाला तरी घट्ट पकडून ठेवणं नव्हे, तर एकमेकांशी जोडलेले राहूनही समोरच्याला मुक्ततेचा अनुभव देणे आहे. नातं जितकंच मोकळं असेल तितकंच ती दीर्घकाळ टिकेल आणि घट्ट होईल. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारतो आणि तिला फुलण्याची जागा देतो, तेव्हा ते नातं खऱ्या अर्थाने सुंदर होतं. बंधनातून कधीच प्रेम निर्माण होत नाही, ते मुक्ततेतच बहरू शकतं. आपण जितकं कुणाला तरी बांधण्याचा प्रयत्न करू, तितकी ती व्यक्ती निसटून जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आपल्या नात्याला बंधनाचं नाही, तर प्रेमाचं, विश्वासाचं आणि स्वातंत्र्याचं एक सुंदर आकाश बनवूया, जिथे त्या पुरुषाला स्वतःहून परत यावंसं वाटेल. जर आपल्याला पुरुषाचे हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स समजले असतील, तर खाली हो समजले म्हणून नक्की कमेंट करा. आपल्या वैयक्तिक आयुष्यात किंवा अनुभवात कधी असं घडलंय का? आपलं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.